नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. वंचित विकास आघाडीचे वसंत मोरे यांनी त्यांचा निवडणूक अर्ज दाखल केला. आता प्रचाराच्या फेऱ्याही सुरू झाल्या. त्यांच्याबरोबर प्रचाराच्या फेरीमध्ये सामान्य घटक सुद्धा आपल्याला दिसून येतो, जसे की ट्रान्सपोर्ट, माथाडी कामगार, दैनंदिन रोजगारावरचे कामगार. जाऊयात आपण वसंत मोरे. याला बाजूला घे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते केशव उपाध्ये यांनी भारतामध्ये मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, त्याचबरोबर देशामध्ये मनमोहन सिंग यांनी तशा प्रकारचे कायदे देखील केले असा इशारा त्यांनी यावेळेला दिला. आणि हे सांगत असताना काँग्रेसच्या हातात जर सत्ता गेली तर देशामध्ये जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होईल असेही त्यांनी सांगितले. जाणून घेऊयात आता केशव उपाध्ये, भारतीय जनता पक्ष. विरोधक आणि तुमच्यावरती जी लढाई आहे तर ती मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो तर काही ठिकाणी मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आहे, काही ठिकाणी शरद पवार असे आहेत. तर ही जी लढाई तुम्हाला मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी बनवायची, त्यामुळे तुम्हाला सक्सेस का मिळते? मुळात असं आहे की मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच लढाई या देशात आता तरी बघतोय आणि ती महाराष्ट्रात बघतोय. मी आता 8 जिल्हे फिरून होतो आणि या ठिकाणी सगळीकडे हाच पद्धतीचा विषय चालू आहे, मोदी विरुद्ध राहुल गांधी या पद्धतीची लढाई आहे. कारण शेवटी जी लढाई होणार आहे त्या देश नॅशनल पार्टीवरती होणार आहे, नॅशनल स्तरावर होणार आहे. त्यामुळे तीच लढाई आता मी तर पाहतो. राहुल गांधीने तुम्ही सक्षम मानता का मोदींच्या लेवलला? प्रश्न सक्षम मानण्याचा नाही, प्रश्न समोर असं आहे की समोरच्या 11 जणांचं भारत आणि बांगलादेश, आता असं बांगलादेश टीम क्रिकेट टीम जो सक्षमच आहे आता सुद्धा, पण भारत कधी कधी ती टीम निवडणुकीमध्ये जायची. त्यामुळे आपण जर आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे ते मॅच खेळायला लागते. तसं लोकसभेमध्ये, लोकशाहीमध्ये तुम्हाला जर समोर आहे, आपण एकदा निवडणूक मैदानात उतरलो की समोर जो आहे त्या समोर लढाई तर करायच लागते. पण आज शिखर बँकेमध्ये आज कोरोना क्लीन चिट मिळाली. आपल्याच देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला होता किती कोटी घोटाळे सगळं आपल्याला माहिती. त्या आपल्या सोबत आहेत, त्या क्लीन चिटचं आपण स्वागत करता का? म्हणजे त्या क्लीन चिटचं आपण स्वागत करता का? नाही, असं आहे की संस्थांनी काय त्या यंत्रणांनी काय काम करावं, त्यांनी त्यांचं काम करावं. या सरकार तुमचं आहे ना, सरकार तुमचं आहे ना.
तुमच्या एक लक्षात घ्या, क्लीन चिट सरकारने दिली आहे का नाही? देवेंद्र फडणवीसनी जानेवारीमध्ये अजित पवार हे निर्दोष आहेत अशी क्लीन चिट दिली आहे ना, पण तुम्ही यंत्रणा काय म्हणताय त्याला? प्रश्नच नाही. असं एक मिनिट मला उत्तर द्या. ऐका, मग मोदींनी काम केलं, अहो, मला यंत्रणेने उत्तर केलं म्हणा. द्या. मोदींनी कशाला केलं दादा, मला म्हणताय? उत्तर देऊ द्या. बोला ना, तुम्ही उत्तर तुमचा प्रश्न थांबला तर मी उत्तर देणार ना. बोला. चला, मुळात असं आहे की या सगळ्या विषयामध्ये काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये असं घडत होतं की त्या सरकारी यंत्रणा 2006 तुम्हाला सगळ्यांना माहिती की सीबीआयला पोपट म्हटलं होतं सर्वोच्च न्यायालयाने. या उलट आता यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करतायत. जर कोणी आमच्यासोबत आला किंवा आमच्यासोबत आला नाही याबद्दल आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. एखाद्या आंदोलन किंवा एखाद्या निर्णयातनं ज्या पद्धतीने पुढे त्या ज्या संस्था आहेत त्या पुढे तपास करतात, क्षणात त्यामध्ये जे वाटतं ते सादर करतात, कोर्ट निर्णय घेतं. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही. पुणे विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आंदोलन करण्यात आलं. फोटो पडताळणी, पुनःपडताळणी आणि फोटोकॉपी यामध्ये काही प्रमाणामध्ये अनियमितता आल्याचा आरोप त्यांनी यावेळेला केला आणि त्याचं आंदोलन त्यांनी विद्यापीठात केले. केंद्राच्या तातडीच्या परीक्षा विभागाचं करायचं काय? केंद्राच्या तातडीच्या काकडे सरांचं करायचं काय? हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते. हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते. माणिकराव ठाकरे यांनी पुण्यातील इंडिया आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराकरता सभा घेतल्या. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये आता निवडणूक आयोगाचा गळा आहे आणि त्याचा जीव ते कधीही घेऊ शकतात. त्याचप्रमाणे देशामध्ये पाहिजे तसे कायदे लोकशाहीच्या विरोधात करून घेण्याची प्रक्रिया या निवडणुकीनंतर अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आपण रोखलं पाहिजे. जाणून घेऊयात माणिकराव ठाकरे. आयोगालाच पूर्णपणे त्यांनी त्याची गळा धरून ठेवलेला आहे. आयोगाचा आयोग त्यांच्या म्हणण्याच्या काहीही करू शकत नाहीत अशा प्रकारच्या नियुक्त्या पूर्णपणे त्यांनी त्यांच्या हातात घेतलेल्या आहेत. काय आयुक्त करणार आहे? घरगड्यासारखे कामं सगळेजण आयोगातील सगळे नेते हे करतायत. आज तुम्ही आयोग कशा करता निर्मिती झाली? निकोप निवडणुका व्हाव्यात, सगळ्यांना न्याय मिळावा, कोणी एकतर्फी कुठेही त्याच्यामधून अशा प्रकारचे मेसेज जाऊ नये. परंतु प्रत्येक निर्णयामध्ये आपण पाहिलं असेल तर कुठेतरी हस्तक्षेप होत आहेत ही लक्षात येतं. आणि नियुक्त्याच त्यांच्या हातामध्ये असेल तर मग हस्तक्षेप होणारच. न्याय कुठे मिळणार आहे तुम्हाला? त्याकरताच ती निवडणूक आहे. 2024ची निवडणूक हा अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. संविधान बदलवण्याचा जे यांचा प्रयत्न आहे, प्रयास आहे, या ठिकाणी सगळ्या जे काही संविधानिक एक संस्था होत्या त्याच पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा जो यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्येकजण हा विचार करायला लागला आहे की माझं जर संरक्षण मला करायचं असेल तर माझे अधिकार संविधानात दिलेले अबाधित राहिले पाहिजेत. परंतु ते होत नाही, ते चित्र सर्वांना माहीत आहे. आपल्याला सुद्धा सगळ्या गोष्टी या कळत नाहीत, अशाने कळतात.